तेच आहोत आणि जगामध्ये मोठी गणली जाणारी अनेक माणसं आहेत. आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही, पण मोठा माणूस तरी ओळखायचा कसा? तुम्ही म्हणता भगव्या रंगाला काही महत्व नाही, मग मोठी माणसं जाण्याची कशी? वयानं मोठे ते मोठे, विचारानं मोठे ते मोठे, का आचरणानं समृद्ध संपन्न निर्मळ ते मोठे, जाणायचं कसं? त्यावर पुन्हा या प्रश्नांची उत्तरं देताना हे अभंग आकाराला आलेत, हे लक्षात ठेवा. हे प्रश्नोपनिषद आहे. तुकाराम महाराज हे दिवाळी अंकामध्ये छापून आणण्यासाठी लेखन करत नव्हते, तर लोकांच्या जीवनामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांची लोकांना त्यांनी दिलेली उत्तरं ही अभंग स्वरूपात प्रकट झालेली आहेत. आणि म्हणून त्यातल्या एके ठिकाणी म्हणतात की ओळखायचं कसं मोठ्या माणसांना, तर तिथं ते सांगतायत, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. आता माळेविषयीचं त्यांचं मत मी तुम्हाला सांगतो. माळ ही वारकरी धर्मामध्ये एक संकेताचा भाग म्हणून प्रत्येकाच्या गळ्यात असते आणि असावीही. पण तुकाराम महाराज म्हणतात की गळ्यात माळ असेल आणि मन निर्मळ नसेल तर माळेला काही अर्थ नाही. म्हणून अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असो नसो. म्हणजे डोक्यावरती केस असलेच पाहिजे असं नाही, पण ह्या बाकीच्या अटी महत्वाच्या आहेत. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा. त्यानंतर पुढे ते म्हणतात की परद्रव्य अंध निंदेशी जो मुका तोची संत देखा तुका म्हणे. म्हणजे इतरांच्या पैशाकडे ज्याचं लक्ष नसतं आणि कोणाचीही जो कधी निंदा करत नाही त्याला भला माणूस म्हणायचं. आता आपण ही कसोटी स्वतःला लावून पाहावी घरी गेल्यानंतर, कोणालाही न सांगता. तर त्यातलं ठीक आहे, परद्रव्याकडे आपलं लक्ष राहणार नाही, कारण द्रव्य कोणी देणारच नाही तर लक्ष ठेवून फायदा काय. परंतु निंदेच्या बाबतीत आपण बेसुमार असतो असं मला वाटतं की दिवसाकाठी किमान 4-2 व्यक्तींची निंदा केल्याशिवाय आपल्याला झोपच लागू शकत नाही. काय असेल ते खरं, म्हणजे ही एक सवय आहे, हा रियाज आहे. म्हणजे याचा वस्तुपाठ लहानपणीच मिळालेला असतो की या जगामध्ये कमीत कमी 4-2 लोकांना तरी वाईट म्हटल्याशिवाय झोपी जाणं बरं दिसत नाही. आणि आपण किती निंदा करतो, म्हणजे व्यासपीठावरून केलेली निंदा, घरामध्ये एकांतात केलेली निंदा, चौकामध्ये केलेली निंदा, फलक लावून केलेली निंदा, बातम्या देऊन केलेली निंदा. निंदेच्या एवढ्या व्हरायटीज आहेत की आता त्यांची निंदा करणं अवघड आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही निंदा हे अधःपतनाचं लक्षण आहे असं तुकाराम महाराज म्हणे. आता एवढं बंधन जरी पाळलं, मला सांगा राजकारणामधल्या लोकांनी, की काही निंदा करायची नाही, हा आमचा